गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे अनेक नागरिक मारले गेलेले होते, ज्यामध्ये पुण्यातल्या संतोष जगदाळे यांचा सुद्धा समावेश होता। संतोष जगदाळे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं होतं, ज्यानुसार त्यांची मुलगी आसावरी जगदाळेला नोकरी मिळणं अपेक्षित होतं, पण अजूनही आसावरी नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचं तिचं म्हणणं आहे। पण सरकारने या संदर्भात माहिती देताना आसावरीला सुरुवातीला जे नोकरीचे पर्याय देण्यात आलेले होते ते नोकरीचे पर्याय जगदाळे कुटुंबानं नाकारल्याची माहिती आहे। त्यातला पहिला प्रस्ताव एका खासगी विद्यापीठातल्या नोकरीचा आणि PMRDA मधल्या नोकरीचा होता, तर पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळावी अशी जगदाळे कुटुंबियांची इच्छा आहे। त्यामुळे आता वर्ग 2च्या नोकरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला गेलेला आहे। आतापर्यंत आम्ही जे काही खर्च करतोय घरातलं छोट्या छोट्या गोष्टी असतात जे वडील करत होते ते सर्व मी आता करते। ते आता मी जो पूर्वी जॉब करायचे त्यातनं जे सेव्हिंग्स केलं होते त्यातून करते, पण आता जो डेली इन्कम असतो, मंथली इन्कम असतो, त्याची फार आवश्यकता आहे। जे अधिकारी आहेत मोठे मोठे ज्यांचे अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, सरकारी नोकरी मिळावी यासाठी आसावरी प्रयत्नशील आहे, याबद्दलचे अपडेट्स काय अगदी थोडक्यात सांगशील? सरकारी स्तरावर या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं तातडीनं नोकरी मिळावी यासाठी सरकारी स्तरावर देखील हालचाली होताना दिसल्यात। सुरुवातीला खासगी विद्यापीठाचा पर्याय देखील देण्यात आलेला होता। मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित विद्यापीठाशी ते बोलले होते, मात्र जगदाळे कुटुंबाकडनं त्याला नकार देण्यात आलेला होता। PMRDA मध्ये देखील नोकरीचा प्रस्ताव होता, मात्र त्यांची इच्छा जी आहे ती पुणे महापालिकेत होती आणि वर्ग 3 किंवा 4 ची नोकरी त्यांच्या स्तरावर इथं देण्यात येत असते। मात्र विशेष बाब म्हणून वर्ग 2 ची नोकरी देण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव दिलेला होता आणि त्यावर सध्याला कारवाई सुरू असल्याचं देखील कळतं आहे। या संदर्भात या अगोदर पाहायचं तर 2008चा जो मुंबई बॉम्बस्फोट हल्ला झालेला होता, दहशतवादी हल्ला झालेला होता, त्यावेळी देखील आतंकवाद्यांशी प्रतिकार करताना प्रकाश मोरे पोलीस उपनिरीक्षक होते, त्यांना वीरमरण आलं होतं आणि त्यांची मुलगी अनुष्का मोरे यांना देखील अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यानुसार त्या जगदाळे कुटुंबाला सुद्धा सरकारी नोकरी समाविष्ट करण्याच्या सरकारी हालचाली सुरू असल्याचं कळतंय। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।